नमस्कार, आपण पाहता हिरकणी न्यूज. हिरकणी न्यूज प्रत्येक क्षण ताज्या घडामोडी आणि महत्त्वाच्या प्रत्येक बातमीसाठी नेहमी तत्पर. राधानगरी तालुक्यात गव्याच्या हल्ल्यात शेतकरी जखमी. राधानगरी तालुक्यातील पडसाळी येथील चव्हाणवाडी परिसरात गव्याच्या हल्ल्यात एका शेतकऱ्याला दुखापत झाल्याची घटना शुक्रवारी दिनांक 29 रोजी सकाळी घडली. विलास सीताराम नाके वय 50 असं जखमी शेतकऱ्याचं नाव आहे. धामणी प्रकल्पाच्या टोकाला व दाजीपूर अभयारण्याच्या सीमेलगत वसलेल्या चव्हाणवाडी परिसरातील नागरिकांचा मुख्य आधार दूध व्यवसाय आहे. येथील बहुतांश तरुण रोजगारासाठी मुंबईकडे स्थलांतरित झाले असून उर्वरित ग्रामस्थ शेती व दुग्ध व्यवसायावर उदरनिर्वाह करतात. शुक्रवारी सकाळी विलास नाके हे नेहमीप्रमाणे गावाच्या पश्चिमेकडील उंबराचा माळ परिसरात म्हैशी चरण्यासाठी गेले होते. सकाळी 8:30च्या सुमारास झुडपातून अचानक बाहेर आलेल्या गव्याने त्यांच्यावर पाठीमागून जोरदार हल्ला केला. या हल्ल्यात त्यांच्या हाताला व पाठीला दुखापत झाली आहे. घटनेनंतर ग्रामस्थांनी तात्काळ मदत करत आनंदा नागले यांच्या 4चाकी वाहनातून त्यांना कसबा तारळे येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात नेलं. तेथे प्राथमिक उपचारानंतर त्यांना पुढील उपचारासाठी राधानगरी ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. सध्या त्यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती रुग्णालय प्रशासनाने दिली आहे. दरम्यान घटनेची माहिती मिळताच वन विभागाचे अधिकारी व कर्मचारी यांनी रुग्णालयास भेट देऊन जखमी शेतकऱ्याची विचारपूस केली. आपल्या हिरकणी न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि रहा